मध्ये हा एक सिनेमा उत्तम नमुना आहे म्हणजे सध्याच्या परिस्थितीवरती. बेरोजगारी वाढलेली आहे, पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मात्र एक म्हणतात की झुरळासारखी सगळं त्याच्यावर खूप ट्रोलिंग व्हायला लागले सध्या. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? देशामध्ये एक प्रकारची फाळणी झालेली आहे. एका बाजूला इंडिया आहे आणि दुसऱ्या बाजूला भारत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जी टिप्पणी आहे ती इंडियातल्या लोकांची प्रातिनिधिक स्वरूपातली टिप्पणी आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. या देशामध्ये अनेक प्रश्न आता आवासून उभे आहेत. बेरोजगारीचा आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न निर्माण व्हायचं कारण रोजगार निर्माण करण्याची क्षमता काही घटकामध्येच आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला घटक कुठला असेल तर तो शेती. शेतीमध्ये या आवाढव्य खंडप्राय देशातल्या 140 कोटी जनतेतल्या बहुसंख्य हातांना काम देण्याची प्रचंड क्षमता असताना राज्यकर्त्यांचं अक्षम्य असं दुर्लक्ष शेती व्यवसायाकडं झालेलं आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतीतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढायला लागलेली आहे. आधीच रोजगार नाही, त्याच्यामध्ये बेरोजगारांची संख्या वाढायला. दुसरं वस्त्रोद्योग, तिकडेही सरकारचं दुर्लक्ष आहे. आणि तिसरा म्हणजे लघुउद्योग. ज्या लघुउद्योगामध्ये फार मोठ्या संख्येनं हातांना काम देण्याची क्षमता असताना आज लघुउद्योगाकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि प्रत्येक नेत्याला, प्रत्येक लोकप्रतिनिधीला काही हजार कोटीची गुंतवणूक मी माझ्या मतदारसंघात आणली अशा प्रकारची शेखी मिरवायची आहे. पण त्यातून रोजगार किती तयार झाला? कारण अशा प्रकारचे हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक असणारे उद्योग हे ऑटोमायझेशनमधले असतात. म्हणजे जिथं माणसानं काम करायला पाहिजे तिथं यंत्र काम करतं आहे आणि त्यामुळे तिथनं काही रोजगार निर्माण होत नाही. फक्त गुंतवणूक वाढते पण त्याचा स्थानिकांना काही उपयोग होत नाही. आणि त्यामुळं हे सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याला काही सामाजिक पार्श्वभूमीसुद्धा आहे आणि त्यातून मग एकूणच महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, स्त्रीला बरोबरी न समजण्याची असणारी काही विचारधारा जी आज ती जास्तच पुढं यायला लागलेली आहे. आणि त्यामुळं प्रत्येक दाम्पत्याला असं वाटतं की शक्यतो आपल्या घरात मुलगी जन्माला येऊच नये आणि मग मुलाचाच जन्म व्हावा अशा हट्टासापायी मुलांची संख्या वाढली, मुलींची संख्या कमी झाली आणि त्यातून मग मुलांच्या आणि मुलींची संख्या विषम तयार झाल्यामुळं सगळ्यात उपेक्षित घटक कुठला तर शेतकरी. आणि त्यामुळं शेतकरी जनता पार्टी म्हणून आता सध्या खूप त्याला रिस्पॉन्स मिळतोय, विशेषतः बेरोजगारांचा. त्याबद्दल तुम्ही कसं पाहता? राज्यकर्त्यांच्या अपयशावर नव्या पिढीनं ठेवलेलं हे बोट आहे आणि ज्या पद्धतीनं, ज्या वेगानं अवघ्या 5-6 दिवसामध्ये 2 कोटीच्या वर त्याला त्या पक्षाला समर्थन मिळालं. अर्थात तो कागदावरचा डिजिटल पक्ष आहे, अजून काही रजिस्ट्रेशन नाही. परंतु ज्या पद्धतीनं, ज्या वेगानं त्याला प्रतिसाद मिळाला हे कुठंतरी राज्यकर्त्यांचं फार मोठं अपयश आहे. म्हणजे त्यांनी रोजगार निर्मिती करण्यामध्ये त्यांना आलेलं अपयश, सामाजिक समता, बंधुभाव राखण्यामध्ये कुठंतरी आलेलं अपयश आणि जे कमी उत्पन्नातले लोक आहेत किंवा बेरोजगार आहेत त्यांच्याकडे बघण्याचा तुच्छतेचा त्यांचा दृष्टिकोन, त्याच्यातून आलेली ही प्रतिक्रिया आहे. मान्सून तोंडावरती आहे आणि राज्यात पेट्रोल डिझेलची टंचाई आहे. शेतकऱ्यांचे अनेक कामं कालपासून खोळंबलेले आहेत. पंतप्रधान विदेश दौऱ्यावरती, मुख्यमंत्री सुद्धा फक्त त्याच्याकडं पाहिजे त्या दृष्टीने. इथं सुद्धा मोठा विरोधाभास आपल्याला बघायला मिळतो. पंतप्रधानांनी आव्हान केलं आपल्याला की आता देशातल्या जनतेनं त्याग करायला शिकलं पाहिजे. सोनं खरेदी करू नका, प्रवास टाळा, परदेशात जाऊ नका, त्याचबरोबर मुलांना शाळेला पाठवू नका, ऑनलाईन शिक्षण द्या, असं बरंच काय सल्ले त्यांनी दिले. पण मला गंमत या एका गोष्टीची वाटली की आम्ही एका पंतप्रधानांच्याबद्दल आम्ही ऐकलं, त्यावेळी खरं तर आम्ही जन्माला आलेलो नव्हतो. पण त्यावेळी एक पंतप्रधान आपल्या देशामध्ये असे होऊन गेले, लाल बहादूर शास्त्री,
जेव्हा देशामध्ये भूकबळ निर्माण होत होते, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झालेला होता, त्यावेळी स्वतः ते अर्धपोटी राहिले. दिवसातून एकच वेळा त्यांनी आहार घेतला आणि देशातल्या जनतेला आवाहन केलं की मी दिवसातून एकच वेळा जेवतो, तुम्ही दोन वेळा जेवा, परंतु आपल्या देशामध्ये तांदळाची टंचाई आहे, त्यामुळं एक वेळा भात खा असं आवाहन केलं. असा म्हणजे स्वतःपासून त्यागाची सुरुवात करणारे लालबहादूर शास्त्री कुठं, आणि आत्ताचे पंतप्रधान आपल्याला सांगितलं परदेशात जाऊ नका, स्वतः परदेशात गेले. आपल्याला सांगितलं की पेट्रोल डिझेल चा वापर करू नका, ते स्वतः त्यांच्या गाड्यांचा ताफा कमी झालेला नाही, त्यांच्या अनुयायांचा कमी झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी एक दिवस बुलेटवरून विधानभवनात जाण्याचं नाटक केलं, पण त्यांच्या गाड्यांचा ताफा होताच. आणि लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री साताऱ्याला गेले आणि तिथं 1,500 बसेस भरून सभेला माणसं गोळा केली. ते काय पाण्यावर चालले का डिझेल त्या बसेस? म्हणजे आपल्याच नेत्यानं केलेल्या आव्हानाला 24 तासाच्या आत हरताळ फासायचं काम त्यांचेच अनुयायी करतात, असा सगळा विरोधाभास आहे. आणि एकूणच आंतरराष्ट्रीय राजकारणावर कुठंतरी आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांचा पडलेला कमी प्रभाव, कारण ते सुद्धा आपल्याला नीट ज्याने आपल्याला अडचणीच्या काळात क्रूड ऑईल पुरवलं त्यांना आपण वाऱ्यावर सोडलं, आणि जे आपल्यावर अटी लादतात, ब्लॅकमेल करतात, त्यांचं ऐकत बसलो. त्याचा परिणाम म्हणून आज खताची टंचाई निर्माण झालेली आहे, डिझेल पेट्रोलचा टंचाई निर्माण झालेली आहे, गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. हे सारं राज्यकर्त्यांचं अपयश आहे. शेट्टी साहेब, राज्यात अनेक धरण क्षेत्रामध्ये पाण्याचा तुटवडा आहे, पाण्याचं नियोजन काही दिसत नाही सरकारचं, काय सांगतो? आता काय करूच शकत नाही, कारण पावसाळ्याला 1.5 महिना एक शिल्लक आहे आता, आणि या वर्षीचा पाऊस कमी होईल अशी एकूण लक्षणं दिसतात. त्यामुळे आता काहीच सरकार करू शकत नाही, फक्त आता येईल त्या परिस्थितीला तोंड देणं एवढाच पर्याय. पाण्याचं नियोजन कुठं बिघडले कुठंतरी आधीच करायला पाहिजे होतं, आता काय उपयोग काय त्याच्यावर चर्चा करण्यात आता. शेट्टी साहेब, राज्यातला शेतकरी पाहिलं तर आपण विविध संघटनांमध्ये विभागले गेलेले आहे. त्यामुळं सर्व शेतकरी संघटना मिळून सरकारला जाब विचारताना दिसत नाही. त्यामुळे आज कांद्याची परिस्थिती असं काही समजायचं काही कारण नाही. नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा कर्जमाफीचं आंदोलन झालं त्यावेळेस साऱ्या संघटना एकत्रित आलेल्या होत्या आणि त्यांनी सरकारला गुडघं टेकायला लावलं, आणि त्याचा परिणाम म्हणून आता येत्या 30 जूनच्या आत काही ना काही निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. तसंच जेव्हा जेव्हा असा प्रश्न निर्माण होईल तेव्हा शेतकऱ्यांच्या पत्रकारांच्या संघटना अनेक आहेत, अनेक विचारधारांचे राजकीय पक्ष आहेत. मग या देशात 60% पेक्षा जास्त संख्येनं शेतकरी आहेत, त्यांच्या संघटना वाढल्या म्हणून बिघडलं कुठं? पण राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संघटनेमध्ये फूट पाडताना दिसतं. कितीही फूट पडलं तरी त्यांच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होणार नाहीत.